गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुराम महाराज की जय। मानवी जीवन, मानव हा मनोमय प्राणी आहे असं म्हटलं जातं। मन काय आहे? मन हा एक संकल्पाची भूमिका घेऊन कार्य करणारी शक्ती आहे, ज्याला आपण संकल्पशक्ती असं म्हणूयात। त्याचा दुसरा भाग जो आहे ती विचारशक्ती आहे, जो बुद्धीचा भाग म्हटला जातो। आणि तिसरा अजून एक भाग आहे, तो म्हणजे भावशक्ती। माणूस या तीन शक्तींच्या आधारे आपल्या जीवनाला घडवण्याचा प्रयत्न करीत असतो। आता जीवनाला घडवण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या अनुभवातनं जावं लागणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे आपल्या विचारात जे संकल्प आहेत, जे भावनेच्या आधारातून चालणार आहेत, तोच विकास आपण करणार आहोत। त्यामुळे विचाराला वेगळं अधिष्ठान मिळवल्याशिवाय माणूस स्वतःचा विकास साधू शकत नाही, हे अंतिम सत्य आपल्याला मानावं लागतं। थोडा मानव म्हटलं की त्याच्यामध्ये विचार हा अनुस्यूत आहे, आणि विचाराशिवाय माणूस जर असेल तर तो पशुवतच असतो, लक्षात घ्या। म्हणून माणसामध्येच तीन भूमिका आपल्याला दिसतात। त्या म्हणजे आपल्यामध्येच पशु आहे, आपल्यामध्येच माणूस आहे, आणि आपल्यामध्येच ईश्वर पण बसलेला आहे, जे आपल्याला फक्त आपल्यावर जे आईवडिलांनी संस्कार केले आहेत त्या संस्कारातून आपल्याला कळलं, किंवा आपल्याला ज्या धार्मिक जाणीवा आहेत त्या जाणीवेतनं ईश्वर नावाचा काही एक अशी शक्ती आहे असं आपण मानतो। कारण हा सगळा भावात्मक भाव होतो, परंतु ज्या विचारामध्ये हा संस्कारच नाही आहे, ईश्वराचा भाव हा संस्कारच नाही आहे, तो माणूस पशु म्हणून गणला जातो। आणि त्यात अजून एक प्रकार माणसानेच माणसाचा तयार केलेला आहे, ज्याला आपण डिप्लोमॅटिक प्रकार असं म्हणू। तो म्हणजे मी ईश्वराला फक्त घरात मानतो आणि बाहेर समाजात मानत नाही, अशी ही एक
माणसाची समाजातली एक वेगळी व्यवस्था आपल्याला दिसते आणि ती स्वतःला खूप शहाणी समजत असते. कारण त्यांना काय नक्की करावं हे कळलेलं नसतं, असा भांबावलेला माणूस असतो. यालाच म्हणजे हे जे मी प्रकार सांगितले माणसाचे, बरोबर, म्हणून पशुपासून मानवत्वापर्यंत येणारी जी माणसांचीच गणना केलेली आहे त्यांना ईश्वर स्वतः बद्ध, अर्थार्थी आणि मुमुक्षु असं म्हणतो. बघा, आपल्याला ज्ञानेश्वरीतलं मानवी दर्शन बघायचं आहे आणि अर्थात तेच भगवद्गीतेलाही अनुस्यूत आहे, बरोबर. त्यामुळे हा सगळा शोध आपल्या स्वतःच्या जाणीवेतनं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आयुष्यभर अर्जुनही होऊ शकत नाही आणि आपल्यामधला नेमका भीष्म कोण आहेत हे आपल्याला कळत नाही, आपल्यातले नेमका दुःशासन कोण आहे हे कळत नाही, आपल्यातले द्रोण कोण आहेत हे कळत नाही आणि आपल्यामध्येच असणारा अभिमन्यू कोण आहे हाही कळत नाही, अर्जुनही कळतच नाही, कृष्ण तर खूप लांब राहतो. लक्षात घ्या. सॉरी. तर हा जो एक विषय आहे हा आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बघावा लागतो. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे याच्या पहिल्या अध्यायामध्येच विषाद हा शब्द आहे, लक्षात घ्या. म्हणून हा जो विषाद जो आहे हा विषाद हा हे आपलं दैनंदिन जीवनातलं स्वरूप असतं, आपल्याला कळत नाही. फक्त विषादाचाच आनंद झालेले असे आपण एक प्रकारचे बद्ध स्वरूपातले, अर्थार्थी स्वरूपातले, ईश्वराला फक्त माझ्या कामासाठी वापरणारे असं आपलं मानवी स्वरूप असतं. तरीही आपण साधक असतो, तरीही आपण अनुग्रहित असतो, तरीही आपण परमार्थ करत असतो. बघा, हा मानवी जीवन आहे, लक्षात घ्या. या मानवी जीवनाकडे म्हणजे आपण आपल्याकडे बघण्याचा मार्ग आपल्याला बघायचा आहे. पहिले ईश्वर खूप लांब आहे ना अजून. हा लांब का आहे? कारण माझ्या भावना माझ्या अडचणीतनं उफाळून येत आहेत. माझा नेमका जीवनात मी कसं कर्म करावं हे मला कळत नाही आहे, म्हणून माझाच धर्म काय हे मला कळलेलं नाही आहे. अर्जुनाचं असंच झालं होतं मला वाटतं. परंतु अर्जुनाच्या बाबतीमधला विषय हा मानवाच्या जाणीवेपर्यंत येणार आहे, लक्षात ठेवा. अर्जुनाने स्वतःला पशुमधनं मानवत्वापर्यंत आणलेलं होतं, हे कळावं लागेल आपल्याला. आपण म्हणतो की अर्जुन हा म्हणजे कृष्ण आणि अर्जुन या दोन याच्यामध्ये अर्जुन आपल्यासारखा आहे असं आपल्याला वाटत असतं. परंतु अर्जुनाच्या जीवनाचा वेध घेणं म्हणजे आपल्या जीवनाचा वेध घेणं आहे, लक्षात ठेवा. अर्जुन हा नेमका कसा घडला, तो लहानपणी कसा होता, तो त्याच्या विद्यार्थी दशेत कसा होता आणि विद्यार्थी दशेनंतर तो क्षत्रिय जाणीवेतनं एक तर राजाच्या कुळातला होता तो, त्यामुळे तो त्याचा अधिकार तो होता. पण आपला अधिकार गमावल्यानंतर सुद्धा
जीवन कसं जगायचं हे तो जाणणारा होता, लक्षात ठेवा. आता थोडंफार आपण आपली बरोबरी करून बघू, आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्या जाणीवेतनं कर्म केली याचा विचार थोडा करू. एकंदरीत आपण जे सगळेजण इथं बसलेलो आहोत या सगळ्यांचा विचार करता सर्वसाधारणपणे आपलं ॲव्हरेज वय 55 ते 60च्या दरम्यान असावं असं मी गृहीत धरतो. काही कमी जास्त इकडं तिकडं ते होणार आहे, पण एक ॲनालिसिस करण्यासाठी. म्हणून 55 ते 60 वयापर्यंत आपण आपलं जीवन लहानपणी आईच्या गर्भातनं आलो, याच्यात काही फरक पडला आहे कोणाच्या याच्यात? नाही पडलेला. सगळे मानव हे आईच्या गर्भातनं झालेले आहेत, बरोबर. आणि गर्भात काय होतं हे कोणालाच काही माहिती नाही आहे इथं, पण ते आपलं जीवन होतं, लक्षात ठेवा. आईच्या गर्भात आपलं जीवन होतं. त्यानंतर आपण गर्भातनं बाहेर आलो आणि गर्भात काय घडलं हे कळलंच नाही, विसरून गेलो, वेगळ्या दुनियेत आलो, रडायला लागलो, रडून रडून हळूहळू मोठे होत गेलो. मोठे व्हायच्या अगोदर आपल्याला एक नाव दिलं गेलं की बाबा तुझं नाव समजा सुधीर आहे, म्हणून मी मला सुधीर मानायला लागलो. सुधीर म्हटलं की कोण? तर मी. कोणी कोणाला रमेश म्हणत असेल, आपण आता भोळे सरांना भोळे सर म्हणून ओळखतो, पण लहानपणी त्यांचे आईवडील त्यांना काय भोळे सर म्हणून ओळखत होते का? नव्हतेच ना, त्यांच्या नावानेच पुकारत होते. पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे माझं नाव आहे, म्हणजे मी कोण? तर मी सुधीर पांडे. ही माझी ओळख माझ्या व्यवहारामध्ये आली आणि त्यानंतर एक प्रकारे मी माझा वाढत गेलो असं मला वाटत गेलं. वाटत गेलं का असं म्हणतो मी? कारण माझे वाढवणारे आईवडील होते, पण वाढत मी होतो. आणि त्याच्यावरती ते शिक्कामोर्तबही करत होते. मी जेव्हा पडत होतो तेव्हा ते म्हणत होते की बाबा रे तू पडला नाही, तुझ्या मागणं किंवा तुझ्या बाजूनी गाडी गेली किंवा लहान असताना उंदीर गेला म्हणून तू पडला, हात रे असं आपण करतो. म्हणजे तुझी चूक काही झालेली नाही आहे, तू काही काळजी करू नको. आजही एखादा मुलगा असतो, आपलाच मुलगा असतो, त्याला कमी मार्क पडले तर आपण काय म्हणतो की अरे पेपर अवघड होता, तुला शिक्षकांनी नीट शिकवलं नाही. ही सगळी भावना कशातनं आली आपली? की तुझं काही चुकलेलं नाही आहे राजा, तू बरोबरच आहेस. ही भावना आपली तयार होत गेली. हा जो आणि याच्यातनं बाह्यविश्वाकडनं जे जे आपल्या आतमध्ये येत गेलं ते त्या मीमध्ये साठवत गेलं. याच्यामुळे काय झालं, माझा अहंकार म्हणजे माझं स्वतःचं एक मन तयार झालं की त्या मनाचं स्वयंभू एक विश्व निर्माण झालं. आणि त्या विश्वाचा जो विचार होता बघा, मी मगाची जे तुम्हाला सांगितलं मनाचा जो संकल्प, कारण मन म्हणजे काय? संकल्प आणि विकल्प, बरोबर आहे. पण संकल्पशक्ती का म्हटलं? कारण आपण त्याला ठरवतो की मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ही भाजी आज करायची. आपण सगळे ठरवून आलात ना घरी की आज एकादशी आहे, तर आज रात्री आपण काय करायचं? खिचडी नको असं निम्मे लोक म्हणतात, आहे की नाही? कारण त्रास होतो म्हणून. वय 55 झालेलं आहे ना, हा आहे आपल्याला. त्यामुळे हा जो संकल्प आणि विकल्पाचं जाळ आहे, यातली जी संकल्पशक्ती आहे ती मनाची भूमिका आहे. आणि तिथं विचार हा फक्त मी आणि माझं या जाणीवेतला येतो आहे. त्यामुळे माझं मनाने जे मी ठरवत गेलो, ज्या संकल्पशक्तीतनं मी ठरवत गेलो, तो भाव माझा तयार होत गेला, ते माझं भावविश्व होत गेलं. आणि त्या भावविश्वाच्या जाणीवेतनं माझ्या देहबुद्धीलाच मी स्वतः आहे असं मानायला लागलो.
म्हणजे इतर जण तर मानतातच. आपली ओळख इतर जण का करतात? आपण दृश्य समोर दिसलो की म्हणतात, अरे वा, तुम्ही आहात होय, तुम्ही कुलकर्णी आहात का, तुम्ही पाटील आहात का, तुम्ही अमुक आहात का. का? कारण आपण त्यांना देहाने ओळखतोय. तुम्ही कोणीही एक जण, अगदी नवरा बायकोला, बायको नवऱ्याला, मुलगा वडिलांना किंवा मुलगी आईवडिलांना, आईवडील मुलींना, कोणीही कोणाला मनाने जाणत नाही, फक्त शरीराने जाणतो. बरोबर ना? तुम्हीच विचार करा. म्हणजे मनाची केवढी शक्ती आहे, ही जाणण्याची आहे. परंतु तिथं विचार जो आहे हा देहबुद्धीचा आहे. आणि त्याच्यामुळे आपली ओळख ही अज्ञान जाणीवेतनं होत जाते. आपल्यामध्ये जे अज्ञान तयार होत जातं, ज्याला आपण अज्ञान असं म्हणतो. खरं कंटाळा येतो या अज्ञान या शब्दाचा, लक्षात घ्या, आहे की नाही? आपण आपल्याला अज्ञानी का म्हणायचं? आपण ते एवढे सुशिक्षित झालेलो आहोत, आपल्याला तेवढ्या डिग्र्या मिळालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या कामावरती नोकऱ्या केलेल्या आहेत, आपण हाताखाली माणसं आहेत, आज आपली मुलं मोठी झालेली आहेत, सुना हाताशी आलेल्या आहेत, 10 लोकांना आपण शिकवतोय, तरी मी अज्ञानी. असं का? याची विवंचना पडली पाहिजे. कारण अज्ञान काय हेच माहीत नाही आहे. प्रॉब्लेम आला आहे तो इथं येतोय की मला ज्ञान म्हणजे नेमकं काय हे माहिती नाही आहे. मग ज्ञान कशाला म्हणायचं? आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी जीवनाला कसा आयाम द्यायचा हे समजणं गरजेचं आहे. हे न समजल्यामुळे सर्व अज्ञानजन्य परिस्थिती आपल्या जीवनात तयार होती आहे. आणि अशा प्रकारे आपण आपल्याच विश्व तयार करत करत, माझं घर ते कसं आहे, ते दुसऱ्याच्या बरोबरीच्या दृष्टीने माझं कसं आहे, माझ्या घरात साधारणपणे माझा नोकरी संपल्यानंतर बॅलन्स किती आहे, माझी जमीन किती आहे, मला याच्यातनं किती पैसे मिळणार आहे, बस एवढंच विषय आहे ना. पण मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण. कारण आज जे माझ्या फोटोमध्ये बसलेले आईवडील आहेत, तसाच एक दिवस मी पण फोटोत जाऊन बसणारच आहे ना. म्हणजे आईच्या गर्भातनं माझा जन्म झाला आणि ज्यांना मी जन्म दिला तीच पोरं मला तिरडीवर बसून जाळून टाकणार आहेत आणि म्हणणार आहेत, बाबा राम राम, आता फक्त वर्षांनी श्राद्ध करू, तेव्हा भेटलात नाही तरी चालेल, कारण जमीन माझ्या नावावर आहे, तुमचा पैसा माझ्या नावावर आहे, मला आता काय घेणं देणं आहे तुमच्याशी. ही जीवनाची वास्तवता आहे, लक्षात ठेवा. मग त्यावेळेला आपला विषाद जागा होतो. म्हणजे आपला अर्जुन विषाद योग जो असतो तो आयुष्याच्या शेवटी सुरू होतो, तेव्हा वेळ संपलेली असते. मग अर्जुनाला जो विषाद झालेला आहे तो त्याच्या वयाच्या कुठल्या वर्षी झाला असेल विचार करा. आणि त्यांनी जीवन कसं जगलेलं होतं याचा अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला. म्हणून अर्जुनाने जे जीवन जगल्या गेलेलं आहे तो लहानपणापासून एक प्रकारे शास्त्राचा तर अभ्यास केलाच त्यांनी, तो ज्ञानी होता, लक्षात घ्या. आणि त्या ज्ञानजाणीवेतनं त्यांनी तप केली. कुठली तप केली? तर त्याला जी विद्या पाहिजे होती त्या धनुर्विद्येचं तप केलं. आणि नुसतं केलं नाही तर इंद्राकडून शस्त्रास्त्रसुद्धा मिळवली. म्हणजे तप काय असतं हे त्याला माहिती होतं. आपल्या मोठ्यांचा आदर कसा करायचा हे त्याला माहिती होतं.
आणि त्याच्या दृष्टीने जो प्राथमिक विषय होता, जो भगवद्गीतेत म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीत आपण म्हणू, ज्ञानेश्वरीत जो सांगितला गेलेला आहे तो कुठला होता? एथ वडीलचे जे म्हणती तया नाम धर्म ठेविती, हा अर्जुनाचा विषय होता. लक्षात घ्या. म्हणून अर्जुनाच्या मनात हे पूर्णपणे बिंबलेलं होतं की आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी जे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच माझं जीवन मला आकारात आणता यायला पाहिजे. त्यामुळे तो त्यांच्या मोठ्या बंधूंच्या शब्दाच्या बाहेर नव्हता, पटो न पटो त्याला. म्हणजे तसंच घडलं ना. धृतराष्ट्राच्या शब्दाच्या बाहेर नव्हता तो, कारण त्याचे वडील नव्हते. त्याला धृतराष्ट्र हे वडिलांच्या जाणीवेतले होते. विदुर हेही तेवढेच त्याच्या दृष्टीने ज्ञानसंपन्न होते. दुर्योधन हा भाऊ होता, म्हणून भावाच्या सलगीनी तो त्याच्यावर प्रेम करत होता. त्याचा रागही येत होता, त्याचा द्वेषही त्याला होत होता, नाही असं नाही. त्यामुळे आपण अर्जुनाच्या जाणीवेतनं जेव्हा हा विचार करतो आहोत तेव्हा आपल्याला हे कळतं की त्याचं जीवन नीतिमान जीवन पद्धतीतलं कसं होतं. त्यामुळे त्याच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या त्या त्या प्रत्येक घटनेला त्यांनी त्याच्या क्षत्रिय वृत्तीने तो त्या घटनांना सामोरं जायचा प्रयत्न करत होता आणि तो गेलाही. तो धनुर्धर होताच आणि संपूर्ण विश्वामध्ये त्याची जी काही एक प्रकारची मानमान्यता होती धनुर्विद्येची ती जबरदस्त होती. त्याच्यासारखा धनुर्धर किंवा योद्धा त्या काळात कोणीच नव्हता. होते ते फक्त भीष्म होते. आणि तेही का होते? कारण त्यांना म्हणजे तेही गंगापुत्रच होते आणि त्यांना स्वतःच्या मरणावरती अधिकार प्राप्त होता जो अर्जुनाला प्राप्त नव्हता. म्हणून भीष्मांबद्दल त्यांना लहानपणापासूनच आकर्षण होतं. त्याचप्रमाणे आपण जेव्हा कृष्णाच्या बाबतीतला विचार करतो, अर्जुन आणि कृष्ण या जाणीवेतनं करतो. कृष्ण तर आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा विचार करताना आत्तापर्यंत कृष्ण हा आपल्याला समजलाच नाही आहे. आपण जसा अर्जुनाला समजला नाही ना कृष्ण, तसाच आपल्याला कळलेला नाही आहे, हेही तितकंच खरं आहे. लक्षात ठेवा. आपल्याला कृष्ण हा ज्ञान जाणीवेतनंच समजून घ्यावा लागतो. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपल्याला कंटाळवाणं वाटतो ना. का वाटतो याचा विचार करा. कारण आपल्या जवळ कृष्ण आहे पण आपल्याला त्याचा अभ्यास करायला नको वाटतो. ज्यांचे म्हणून जाणतेनी गुरु भजिजे असं म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरू जर प्राप्त असतील आपल्याला तर जाणतेनी त्यांना समजून घ्या. कारण ते कृष्ण जाणीवेतनं आपल्या जीवनाला वेगळा आयाम देण्याची क्षमता राखणारे असतात. कारण अर्जुनासारखा युद्धाचा प्रसंग आपल्या जीवनात येणारच नाही आहे. म्हणजे आपण कुठं काही युद्धावर जाणार आहोत वगैरे असं काही घडण्याची शक्यताच नाही आहे. लक्षात आलं. हां, फक्त युद्धात बॉम्ब पडले तर आपण मरण्याची शक्यता आहे. दॅट इज ट्रू. त्यामुळे अर्जुनासारखा विषाद आपण कधी अनुभवू शकत नाही. आपल्याच काकांना मारायचं, आपल्याच नातेवाईकांना मारायचं, हे अर्जुनाला करावं लागलेलं आहे. आणि तो प्रसंग त्याच्या समोर उभा टाकलेला होता म्हणून त्याचा विषाद होता. आणि आपला तसा विषाद होत नाही. त्याचं कारण हे आहे की आपण अशा मानसिकतेतच जात नाही. आपलं ध्येय ईश्वरप्राप्ती नसल्यामुळे आपल्याला आपले नातेवाईक
हे कधी आसक्ती स्वरूपातले आहेत असं कधी वाटलंच नाही. म्हणून ध्येयाची जाणीव आपल्याला प्रगल्भ करणं ही महत्त्वाची आहे. तुम्ही साधा विचार करा, आपला मुलगा समजा 12वी परीक्षा देत असेल किंवा फायनल इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा अशी जी काही परीक्षा देत असतील, त्या परीक्षेच्या काळामध्ये तो मुलगा तुमच्याशी कसं वागतो याचा अभ्यास करा. तो तुम्हाला वाकवून घेणार. तो म्हणणार आई मला हे पाहिजे, तू माझ्या, म्हणजे एखाद्या मुलांना सवय असते तू माझ्या शेजारीच बसलं पाहिजे. तर आणि आपण इतके आसक्त असतो त्याच्यामध्ये की तो म्हणेल तेच. त्याची परीक्षा आहे ना, मग मी कुठंच सत्संगाला जाणार नाही, काहीही करणार नाही, कारण माझ्या मुलाची 12वी आहे. लक्षात घ्या. पण तो मुलगा आपल्यात अडकलाय का? तो त्याच्या ध्येयात अडकलाय आणि आपण मुलात अडकलेलो. याचा अर्थ काय होतो? आपणही 12वीमध्ये होतो तेव्हा किंवा 11वीत काय जी काय असेल तुमची परीक्षा, त्यावेळेला आपण आपल्या आईवडिलात अडकलेलो होतो का? म्हणजे आपले आईवडील गेले याचं दुःख आपल्याला असू शकतं, पण आपण आत्ता अडकलोत का त्यांच्यात? हा विचार करायला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून हे सगळा हा जो ज्ञानेश्वरीचा जो भाग आहे ना, ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता जी मांडलेली आहे त्याच्यातला माणूस हा फार वेगळा आहे. तो अर्जुन नाही आहे, म्हणून त्याला अर्जुन करायचं आहे. ज्ञानेश्वरांना ते करण्याचा त्यांचा भाग आहे. म्हणून मी भगवद्गीतेतील मानवी जीवन असं नाही म्हटलेलं, ज्ञानेश्वरीतलं म्हटलेलं आहे. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला ज्ञानेश्वरीशी जुळणी करता यायला पाहिजे. म्हणून ज्ञानदेव हे गुरु आहेत. ज्ञानदेव हे जर गुरु आहेत आणि ते चिरंजीव जाणीवेतनं आहेत आणि आजही ते आळंदीच काय इथं सुद्धा सर्वम खलु इदं ब्रह्म या जाणीवेतून प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहेत. फक्त त्यांना जाणण्याची कुवत आपल्यात नाही आहे. मग ही का नाही आहे? त्याचं कारणच हे आहे की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जाणूनच घ्यायचे नाही आहेत. व्हेरी सिम्पल. बघा, तुम्ही विचार करा. थोडंसं रोखठोक आहे माझं, परंतु हा विचार कळला पाहिजे आपल्याला की आपल्याला खरंच ज्ञानेश्वर माऊली समजून घ्यायची इच्छा आहे का? आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल कळवळा येतो, पण ज्ञानेश्वरांना त्यांच्या जीवनाचा कळवळा नव्हता. तुकारामाच्या जीवनाबद्दल आपल्याला अरे काय गरीब होते, काय तो माणूस भारी, आणि असं म्हणून आपण मोकळे होतो. पण तुकारामाला स्वतःच्या जीवनाचा कळवळा नव्हता. कारण त्याला माहिती होतं की माझीच मुलं, माझेच नातवंड, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम. म्हणून मुलांच्या गळ्यातले सोनं नाणं करून शिवाजी महाराजांना त्यांनी परत करून टाकले. लक्षात घ्या.